मराठा शिल्लक राहणार नाही, आता काही चर्चा करून फायदा नाही, सगळे कुणबीमधून येणार आहे। हरिभाऊ राठोड ओबीसीत फूट पाडण्याचं गेली कित्येक वर्ष प्रयत्न करत आहेत, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे। महत्त्वाचं अधिवेशन आहे, ओबीसी समाजाने पण एक दिवस चर्चेची मागणी केलेली आहे। काय प्रश्न काय तुमचा प्रश्न काय सर, अधिवेशनाची सुरुवात होते। ओबीसी समाजाने सुद्धा चर्चेची मागणी केलेली आहे। आज सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशन सुद्धा सर्वोच्च न्यायालय ऐकणार आहे। त्यामुळे कुठेतरी मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागला तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं वाटतं का? मला असं वाटतं आता बाकीच्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता दिसत नाही। याचं कारण असं आहे की सगळेच मराठा समाजाचे लोक जे आहेत हे कुणबी सर्टिफिकेट घेत आहेत आणि ओबीसीमध्ये येत आहेत। त्याच्यामुळे आता मराठा हा महाराष्ट्रामध्ये शिल्लकच राहणार नाही, सगळे कुणबीच होणार आहे। म्हणजे बाकीच्या उपायाची काही गरज आहे असं मला काही वाटत नाही। पिटिशन होणार आहे, आज दुपारी 1:30 वाजता क्युरेटिव्ह पिटिशनवर चर्चा होणार आहे। मला आता उत्तर दिलं ना तुम्हाला, तुम्ही क्युरेटिव्ह पिटिशन करा, आणखी नवीन काय बिल आणा। अरे पण सगळेच्या सगळेच मराठा जर कुणबी म्हणून जर येत आहेत ह्या ओबीसीमध्ये तर बाकी बाहेर कोण राहणार आहे? आता मग तुम्ही हे नैराश्याने बोलताय का? कारण तुम्ही जे बोलता चेष्टेने पण खरं चाललेलं आहे ना। आता हे आयोगाचे सुद्धा सगळे लोक राजीनामे देत आहेत। आता ओबीसीचा आयोग राहिला नाही, आता मराठा आयोग झालेला आहे। जरांगे पाटील म्हणाले की भुजबळांमुळे सामाजिक आणि शैक्षणिक सुद्धा आरक्षण आम्हाला मिळू शकलेलं आहे, असं तुमच्यावर टीका केली होती। त्याचं त्या रोजचं काम आहे, त्याच्याशिवाय त्याचं भाषण कोण ऐकणार नाही आहे। हरिभाऊ राठोड आणि जरांगेंच्या हरिभाऊ राठोड जे आहे ते फक्त ओबीसीमध्ये फूट पाडण्यासाठी आज गेली कित्येक वर्ष प्रयत्न करत आहेत। प्रमाणपत्र जरी देत असले तरी हे प्रमाणपत्र टिकतील का? आता ज्याप्रमाणे दादागिरीनं जे आहे कुणबी सर्टिफिकेट लावत आहेत, खोटी सर्टिफिकेट घेतात, तसंच पुढे सुद्धा होणार आहे। पुढे सुद्धा जे आहे जात पडताळणीच्या वेळेस हेच होणार आहे। कोण फोन करणार, कोण दादागिरी करणार आणि जात पडताळणी सुद्धा अशीच होणार आहे। रोहित पवारांनी असं म्हटलं की अराजकीय व्यक्ती लवकरच राजकारणात येणार आहे, असा शब्द उल्लेख ते त्यांना विचारा ना, मला काय माहिती। जरांगेबद्दल बोलताय ते? मला काही कल्पना नाही, ते कोणा त्यांनाच विचारून घ्या। पण तुम्हाला वाटत नाही का ज्या पद्धतीनं मराठा या विषयावर एक दिवस सभागृहात चर्चा होणार आहे, अशी ओबीसीसाठी पण दिवस राखीव ठेवायला पाहिजे? काय करायचं आता चर्चा घेऊन? अहो सगळेच तर मराठा ओबीसीमध्ये आता येऊ घातलेले आहेत आणि सगळेच सर्टिफिकेट घेत आहेत आणि त्याच्यासाठी सगळ्या बाजूनी प्रयत्न सुरू आहेत। नाही मोठी शिंदे गावागावात फिरतात आणि सांगतात असं करा तसं करा, हे द्या ते द्या। आता बाकीच्याची गरज का? झालं सगळं, आता सगळे ओबीसी झाले, मराठा शिल्लक नाही आता याच्यापुढे महाराष्ट्रामध्ये, सगळे कुणबी। अ ब कडचा अभ्यास भुजबळांनी करावा असं हरिभाऊ राठोड म्हणाले। अभ्यास केलेला आहे, त्याप्रमाणे अ ब कडत सुद्धा आपण ब्रॅकेट दिलेले आहेत। विमुक्त जातींना वेगळं आरक्षण दिलेलं आहे, भटक्या समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं आहे, धनगर समाजाचं त्याच्यामध्ये आहे, वंजारी समाजाचं आहे, ते सगळं आहे। ते पवारसाहेबांच्या वेळेला त्याच वेळेला केलेलं आहे। हे त्यांनी अगोदर अभ्यास करावा आणि ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये। सगळे ओबीसी नेते असताना देखील तुम्हाला इतकं आता नैराश्यात जावं लागतं, कुठेतरी जरांगे पाटील हेवी होत आहे काय असं? जरांगे पाटील हेवी काय? जरांगे पाटील पण आता आहे ना की त्याला कोणीतरी उंचीवर घेऊन जात आहे काय आणि त्याच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत आहेत। हा त्याच्या हेच कारण आहे त्याच्या पाठीमध्ये, हेवी वगैरे काही नाही। कोणाच्या धन्यवाद।